हाय, मी मृण्मयी अफजल. हो, निहारिकाने रेड कार्पेटवर कान फिल्म फेस्टिवलमध्ये मराठमोळी पैठणी आणि तीही नऊवारी स्टाईलनी ड्रेप केली. आणि याबद्दल मला अनेक जण विचारत आहेत की तुम्ही हिला कन्व्हिन्स कसं केलं, जेव्हा इथे एवढे वेस्टर्न बॉल गाऊन्स आहेत, एवढे डिझायनरचे आपण बघतो ॲस्पिरेशन्स आहेत ब्रँड्सचे, तेव्हा यांनी नऊवारी आणि तीही मराठमोळी पैठणी हे नेसायला ती कशी तयार. निहारिका हे हिचं ओरिजिन इंडियन आहे. ती लुक्झमबर्ग या राष्ट्रात वाढली आहे आणि तिला इंडियन कल्चरबद्दल खूप आकर्षण आहे. तिचा पिक्चर जो येतोय बिंग अलाइव्ह, याच्यामध्ये त्यांनी मराठी कॅरेक्टर प्ले केलंय आणि या दोन्ही गोष्टींमुळे जेव्हा तिला नऊवारी आपण नेसायची का, हा जेव्हा तिला मी एक थॉट तिच्यासमोर मांडला, तेव्हा तिला ही आयडिया यामुळे आवडली, कारण तिला खूप आकर्षण आहे आपल्या पारंपरिक ड्रेप्स आणि वीव्स बद्दल. त्यामुळे ती तयार झाली आणि हा लुक आम्ही तिच्यासाठी केला. बरेच जण विचारत आहेत की आता तिचा दुसरा लुक पण रेड कार्पेटवर तिने रिलीज केले आता फोटो, त्याच्याविषयी बऱ्याच जणांना माहिती हवी होती. तर ती साडी कसावू ही केरळी जी मल्याळम पिक्चर तिचा येतोय आणि त्या पिक्चरचा रोलसाठी म्हणून आम्ही एक केरळी जी पद्धतीची साडी असते कसावू, याचं आम्ही इन्स्पिरेशन घेतलं. कसावू साडी ही जनरली कॉटनमध्ये असते, पण रेड कार्पेटमध्ये आपल्याला एक सिल्क किंवा एक थोडंसं त्याला ग्लॅमर, चमक या गोष्टी हव्या होत्या, म्हणून कसावू साड्यांचं इन्स्पिरेशन घेऊन ही सिल्क टिश्यूची साडी आम्ही हातमागावर बनवून घेतली आणि त्याच्या बरोबरीने हँड एम्ब्रॉयडरी केलेलं आम्ही तिला ब्लाऊज दिलाय. आयव्हरी गोल्ड हे जे कसावूचा जो लुक असतो केरळी मल्याळी साडीचा, पारंपरिक साडीचा, तो लुक आम्ही लक्षात घेऊन किंवा त्या लुकचं आम्ही एक रेफरन्स घेऊन तिचा सेकंड लुक आम्ही डिझाईन केलाय. पारंपरिक आपल्या विणींना ग्लोबल एक प्लॅटफॉर्म मिळावा अशी तिची खूप इच्छा आहे आणि आपलं स्किल लोकांपर्यंत जगातल्या पोहोचवण्याचा तिचा हा प्रयत्न आहे. जेव्हा हा कॉन्सेप्ट तिच्या समोर मी मांडला, हा कॉन्सेप्ट तिला खूप आवडला, कारण बॉल गाऊन्स आणि डिझायनर गाऊन्स किंवा डिझायनर क्लोथ हे तर रेड कार्पेटवर होतेच आणि तिनेही अनेक परिधान केले याच इव्हेंटमध्ये. पण या दोन साड्या ज्या पारंपरिक आपल्या हँडलूम वीवर्सनी विणल्या आहेत, यांना तिने अतिशय ग्रेसफुली आणि खूप अभिमानाने तिने हे प्रेझेंट करायला ती तयार झाली. आपल्या या विणींना, आपल्या या कारागिरांना लोकांनी अजून मान्यता द्यावी, त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा. आपलं हे स्किल, आपली ही जी विणण्याची परंपरा आहे ही पुढे अजून फुलावी, अजून ती छान पद्धतीने लोकांनी एक्सेप्ट करून त्याचा खूप विकास व्हावा, या हेतूनेच हे दोन्ही लुक्स प्लॅन करण्यात आले होते आणि त्यास आम्हाला असं वाटतंय की त्याचा प्रतिसादही आपल्याला असाच मिळेल. आपल्याला हा लुक कसा वाटला आणि तुमचे काय याच्याबद्दलचे विचार होते आम्हाला नक्की कळवा. आम्ही नक्की या कमेंट्स आम्ही आपल्या नेक्स्ट लुकमध्ये किंवा नेक्स्ट कुठल्या ग्लोबल इव्हेंटमध्ये आपल्याला आणि काही चांगलं करता येईल का, हे नक्कीच आम्ही याच्यासाठी प्रयत्न करू. आपल्या हँडलूम वीवर्सना, आपल्या हँडलूम प्रोडक्ट्सना आपल्या अर्बन क्लोजर्समध्ये सगळेजण जागा आपण द्यायचं जर ठरवलं तर खरंच आपण खूप मोठी क्रांती घडवू शकतो आणि आपल्या पारंपरिक आर्ट आणि आर्टिसन्स या दोघांनाही आपण खूप छान पद्धतीने रिवाईव्ह करू शकतो, जतन करू शकतो आणि त्यांना पुढे अजून वाव आपण त्यांना मिळवून देऊ शकतो.